देवळात तुला दिलेल्या प्रत्येक वचनाला मी जागेन, कारण मी जर माझं कर्तव्य पाळलं नाही, माझ्या कर्तव्यात काही कसूर केली तर तो आपल्या नात्याचा अपमान ठरेल. तुम्हाला डिस्टर्ब होत नसेल तर मी आत येऊ का? तुला कधीपासून परमिशनची गरज लागायला लागली? ये ना. मेडिसिन घेतलं? गुड. बरं, माईचं पत्र आलंय. ती गावी गेली होती ना, तिथून. मी हे जे सगळं झालं ते तिला काही सांगितलं नाहीये, नाहीतर जशी असेल ना तशी धावत येईल ती बिचारी. बरं, ती विचारत होती की लग्नाची तारीख ठरली का, त्यामुळे लवकरात लवकर बरं व्हा आता. काय मॅडम, मला तर इतकी तयारी करायची आहे, मेहंदी काढायची आहे, डान्स स्टेप्स बसवायचे आहेत, ड्रेसेस खरेदी करायचे आहेत, खूप मज्जा करायची आहे. अभि, मी लग्नाच्या वेळी तुला अजिबात सांगणार नाहीये की तू शमिकाची काळजी घे असं, कारण मी बघतीये तू खूप काळजी घेतोयस तिची. बट आय थिंक आता तू स्वतःची काळजी घे. मी बघतीये तू सगळा वेळ इथेच आहेस तिच्यासोबत. नाउ डोंट वरी, मी आली आहे ना, आता तू जरा घरी जा, फ्रेश हो. हो, ऍक्च्युली अभि खरंच तू घरी जा, आराम कर. ओके. प्रिया, शमिकाची काळजी घे आणि औषध तिथेच आहे तेवढी, म्हणजे आय नो तू करशीलच. बाय. शमी, थँक गॉड तू लवकर रिकव्हर होतीयस. आम्ही सगळेजण इतके टेन्शन मध्ये आलो होतो माहितीये, रडवेला झालो होतो. मी, मम्मा, आशुदी, तिकडे विभा आंटी, आजी पण. अभिची कंडिशन तर बघवत नव्हती माहितीये. इतकं पॅनिक आणि इतकं कॉम्प्लेक्स झालेलं मी पहिल्यांदा पाहिलंय त्याला. पण गुड, लवकर बरी हो. शमी, आयुष्यभर तू माझ्याशी चांगलं वागत आलीस आणि मी मात्र माझा स्वार्थ आधी बघितला. या लेवल पर्यंत गेले की तुला नाही नाही ते सांगून पाठवलं मी देवळात. देव मला कधीच माफ नाही करणार आणि मी स्वतःला सुद्धा माफ केलं नसतं जर तू शुद्धीवर. थँक गॉड देवाने तुला आयुष्य जगायचा एक चान्स दिला आणि मला त्याच आयुष्याकडे नव्याने पाहण्याचा चान्स दिला. शमी, त्या एका रात्रीने मला बदलवून टाकलंय ग. त्या एका रात्रीनं मला बदलवून टाकलं. आता मी तो अभि राहिलोच नाहीये शमिका. माझं प्रेम कमी झालं नाहीये, होणारही नाही. पण हो, ते बदललंय आणि ते तुला सुख देण्यासाठीच बदललंय. शमिका, तू सुखात राहावीस म्हणून मला आता जेन्युइनली जे काही करावं लागेल ते सगळं मी करेन. इतका मोठा माणूस होऊन दाखवेन की तुला तुझ्या अभिचा अभिमान वाटेल. मला तुझा अभिमान वाटतो अभि. तू जसा आहेस ना तसाच राहा, कधीच बदलू नकोस. हाँ, बस 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 बस. मेघना, आज जॉबला नाही गेला? इथे कशा काय? आणि ती मुलं कोण आहेत? काय प्रकार आहे? गेलो होतो की. परत का आलात? काय झालंय?
अगं काय प्रकारे ती मुलं काय तुमच्या काय चालू काय मेघना? नाही ते एक मिनिट ऍक्च्युली आम्ही गेलेलो पण माझं डोकं अचानक खूप दुखायला लागलं म्हणून आम्ही विचार केला की परत येऊन आराम करूया. हो ना? चल जाऊया मग आराम करूया. चल निघूया. गुड नाईट. गुड नाईट दादा. अविनाश काय आहे? काय चाललंय? रागात कशाला? मला माहितीये तुलाही बसायला जागा लागणार आहे. सरकतो ना मी. अरे तू काय बोलतोय? अगं चिडतेस कशाला? घे दाणे खा. मस्त लागतात दाणे. ताई आपण या दाण्यांची शेती केली तर? चांगला विचार. त्या माणसाचा शोध नाही लागला ना तर आपल्याला पुढे शेतीच करावी लागणार आहे. कोण माणूस? हा तो ज्याने तुझं ग्लॅमरस फोटोशूट केलं होतं तो? अगं तोच तो ज्याने 20 वर्षांपूर्वी बरोबर त्याच प्रसंगाचे फोटोज काढले होते आणि ते फोटो नीनाताईंच्या हाताला लागले होते. तोच माणूस ना? सगळी गंमत वाटते. तो माणूस अचानक समोर येऊन उभा राहिला ना तर सगळी गंमत बाहेर पडेल. ताई माझं काम सुरू झालेलं आहे. मी शोधन त्याला. तू काळजी करू नकोस. अगं 20 वर्षांपूर्वीची काळजी करण्यापेक्षा आत्ताची काळजी कर. कधी जायचंय आपल्याला हे घर सोडून? काय अविनाश तो जे पण तेच विचारतो. अरे सांगितलं ना आपल्या घराचं रेनोव्हेशन चाललंय. ते झालं की जाणार. एक गोष्ट लक्षात घे. आपण जर का या घरामध्ये राहिलो तर आपल्याला अनेक फायदे होणार आहेत आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पैसा मिळणार आपल्याला. आणि एकदा जर का आपण पैसा मिळवला त्या बंगल्याचं काय करायचं ते आपण बघायचं. आणि ते बघितल्यानंतर तो बंगलाही विकला की अख्खं कोल्हापूरच विकत घेऊ. काय म्हणणं आहे? ताई मला वाटलं होतं की तुझं उत्तर असेल कशाला जायचं इथून? सांग ना कशाला जायचं इथून? तू मी आशू रिया शमिका अगं या घरात आपलीच माणसं जास्त आहेत. या घरची मूळ मालकीण ती इथे नाहीये आणि राहता राहिला तो तिचा बछडा जय प्रभू. नेऊन सोडू की त्याला जंगलात? तो बछडा नाहीये बरं का. तो कधी नख काढू शकतो, कधी डरकाळी फोडू शकतो. काय झालंय माऊ? काय झालंय तुला? तुला पण प्रॉब्लेम झालाय त्या आशू सारखा विसरण्याचा? अगे आपण मोठमोठाले वाघ सुद्धा जेरबंद केलेले आहेत. हा कोण आहे? पिल्ला. त्याचा थोबाड आपण केव्हाही बंद करू शकतो. ताई तू फक्त हे घर आपल्या ताब्यात घेण्याचा विचार कर आणि एकदा का हे घर आपल्या हातात आलं की आपल्या आयुष्याचं कल्याण होणार आहे. कल्याण. आणि आपला बंगला काय कुठेही जात नाही, तो तिथेच राहणार. पण जर का आपण या घरातनं बाहेर पडलो की परत हे घर मिळवणं कठीण होऊन बसणार आहे. विचार कर ताई, विचार कर. 45 करोड रुपयांचा हा बंगला आहे. 45 करोड. नाही काही करून ना हे घर आपल्या नावावर करून घेच. तू नाही म्हणू नकोस. नाही तुला हे करावंच लागेल. तुला जमलंच पाहिजे ताई मग. आणि एकदा का हे घर आपल्या नावावर झालं की तो जय
त्याला काय तू घर जावई करून ठेवणार आहेस? नाही ना, मग त्याला बाहेर काढणं सोपं आहे. तू फक्त आपली आत येण्याची व्यवस्था कर. म्हणजे आपण मिळून व्यवस्था करू. थोडी मेहनत घ्यावी लागेल, पण तुझा मेंदू अशा मेहनतीसाठी सतत तयार असतो नाही? अगं पिठी साखर नाहीये ती, कोकेन आहे ते, कोकेन. अगं काय एखाद्या शोपीस सारखं हातात धरून बसली असते. अगं ठेव ते बॅगेत. मारायचा प्लॅन आहे का तुझा? मी काय करू याचं? काय नाही, पॅकेट उघड. तू थोडं घे, मी थोडं घेते. हो ना? ते आपल्याला कोणाला पैसे द्यायला लागणारच नाहीत ना, आपलाच माल आहे. अगं काय हो, बॅगेत ठेवते आणि जा बाबांच्या कॉलेजमध्ये विकायला. काय झालं आता? कसला विचार चाललाय? नम्रता, अगं मी त्या कालच्या 2 मुलांचा विचार करते. कशी धावत आली अगं ती, तुझी पर्स काय खेचत होते. मला हे सगळं इल्लीगल वाटते आणि रिस्की सुद्धा. इलिगल? ऑलराईट, ठीक आहे, मग जा ना तू तुझ्या लीगल मार्गावरती जा. आय थिंक 60व्या वर्षापर्यंत ना एखादी डायमंड रिंग घ्यायची ऐपत होईल, म्हणजे तेवढे साठवशील तू पैसे. राईट? मेघना, लुक, काय इल्लीगल आहे, काय लीगल आहे, कशात रिस्क आहे, कशात नाहीये. ती कालची मुलं कोण होती? तुला काय करायचंय? या सगळ्या गोष्टींचा विचार नाही करायचा तू. जितक्या लवकर तू ही सगळी स्वप्न बघायला शिकशील ना, तितक्या लवकर तुझ्या मनातला गिल्ट जाईल, आणि तो जितक्या लवकर जाईल ना, तितके लवकर तू खूप पैसे कमावशील. पण नम्रता, यात काही प्रॉब्लेम तर नाही ना व्हायचा? नाही, माझ्या घरचे अडकायला नकोत यात. अगं काही रिस्क नाहीये. मला बघ ना, माझ्याकडे बघून वाटतं का की मला काही रिस्क आहे? किती बिनधास्त आहे मी. कमवायचं, आईश करायची यार, आईश, नुसती आईश. तुला सुद्धा हे सगळं करायचंय ना? खरं सांग, आवडतं ना तुला हे सगळं? तुला बाबांशी बोलायचंय ना? अगं मग एक काम कर ना, त्यांना म्हण त्यांच्या कॉलेजच्या लायब्ररीत काहीतरी काम आहे, किंवा करस्पॉन्डन्सचा कोणता तरी कोर्स करायचा आहे. झालं काम. टेन्शन कशाला घेतेस? अंडरस्टँडिंग? ऑल दी बेस्ट. बरं, मला एक छोटंसं काम आहे, पटकन करून येते. घ्या शिरा. वा, असं मनापासून आवडीने कोणी काय खाताना पाहिलं ना की खूप बरं वाटतं मला. पण ही मुलं आपली, सगळ्यांना सदान कदा उशीर झालेला असतो. खायला प्यायला वेळ नाही. फक्त ती एवढी मोठी झाली आहेत, पण स्वतःची काळजी स्वतः घ्यायला नको का? वेळेवर उठायचं, आवरायचं हे कळायला नको का? माधुरी सुद्धा 6वा महिना लागलाय तिला. सरळ न खाता ऑफिसला जाते रोज. किती सांगायचं ह्यांना ना, अक्कल दाडच उशिरा आली बहुतेक. अहो तुमच्याशी बोलतेय मी, असं काय करताय? पण मला अक्कल दाड वेळेवर आली होती. बघा ना, रोज न खाता पिता माधुरी जातीये, तर तिने काळजी नाही घ्यायची तर कोणी घ्यायची आहे? एवढा लांब दगदग करत जायचं ट्रेन मधून. काय करू मी आता हिचं? काय बघ, मुंबईत कुठे गेले तरी ट्रेनमध्ये धक्काबुक्की होतेच, आणि तिने नोकरीचा मार्ग स्वतःचा निवडलाय ना, तेव्हा तिला कळेल काय बरं काय वाईट. तुम्हाला ना
असं बोलताना तुम्ही की माझंच काहीतरी चुकतंय असं मला वाटायला लागतं. बाबा, काही नाही, मी ते तुमच्या कॉलेजमध्ये यायचं होतं जरा मला. नाही म्हणजे रात्रीचा जॉब असतो ना, फक्त सकाळीच वेळ मिळतो, त्यामुळे म्हणजे तुमच्या कॉलेजमधला एखादा करस्पॉन्डन्सचा कोर्स करेन म्हणतेय. वा, आयुष्यभराच्या वेडेपणापेक्षा उशिरा सुचलेलं शहाणपण स्वागतार्ह असतं नेहमीच. ये ना, जरुरी. पण तू लगेच येणारस का माझ्याबरोबर? का अजून तुझं ते पावडर कुंकू नट्टापट्टा, बाबा आलेच मी, 2 मिनिटं थांबा? नाही, मला फक्त जरासं. आलं लक्षात. माझी वेळ झाली, मी निघतो. तू ते जरासं झालं की नंतर मागवून ये. ते उचलून ठेव जरा. दादा ऐक ना, मला सोडशील? कुठे? मला बाबांच्या कॉलेजमध्ये जायचंय. बाबा, बरं ठीक आहे, चल लवकर आटप, मला वेळ नाही. 5 मिनिटात येते. अरे खाऊन जा ना, असं काय करतोस? आई मला प्लीज आग्रह करू नकोस. शिरा केलाय. आई मला उशीर झालाय, प्लीज आग्रह करू नको. असं काय रे? प्लीज. बरं, निदान शमिकाला हा डबा नेऊन देशील, खिचडी आहे तिच्यासाठी. चल मी निघालो. मला खायला काहीही नकोय. मी आज कॅन्टीनला मस्त मिसळ खायचं ठरवलं. छान. मी ना आता उद्यापासून स्वयंपाकच करायचं बंद करणार आहे. सगळे तुम्ही आपल्या मनासारखं वागता म्हणजे काय? बरं, निदान हा डबा पोहोचवशील का? चंदू, एक काम कर ना प्लीज, शमिकाला जाताना डबा दे. हा बरं, चल मी निघू का रे? हो. येतो. काय अभि, तूच का नाही गेलास डबा घेऊन? अरे गेला असतास तर विचारलं असतंस तिला, कसं वाटतंय, कशी आहेस? आई मी सकाळीच बोललोय तिच्याशी फोनवर. ठीक आहे ती. आणि खिचडीचं काय एवढं मोठं? प्रश्न खिचडीचा नव्हताच अभि, पण तू गेला असतास ना तर बरं वाटलं असतं तिला. काय असतं ना, जेव्हा आपलं शरीर दुखावलेलं असतं ना, मन अगदी हळवं होऊन जातं. मग आपला माणूस बरोबर नसेल तर खचून जातो आपण एकदम. आणि जर मनानेच उभारी नाही घेतली तर शरीराच्या जखमा कशा भरून येतील अभि? म्हणून म्हणते, जर आपल्या माणसाची सोबत. काय उपयोग आहे का अशा सोबतीचा जी तुम्हाला मरणाच्या दारात नेऊन उभं करते? अशी सोबत तुम्हाला फक्त इमोशनल सपोर्ट देऊ शकते, पण जिथे व्यवहार आडवा येतो तिथे काही उपयोग नसतो. शमिकाचा ऍक्सिडेंट झाल्यापासून मी सारखा तिच्या बरोबर होतो. तिला हॉस्पिटलमध्ये आणण्यापासून, ओटी मध्ये शिफ्ट करण्यापासून, सगळ्या प्रोसिजरमध्ये, या सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टींमध्ये सगळी इतरच माणसं होती. ना तिला आणायला माझ्याकडे गाडी होती, ना ओटी मध्ये शिफ्ट करण्यासाठी, सगळ्या प्रोसिजर्स पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे वट होती, ना तिच्या उपचारांसाठी लागणारे पैसे होते माझ्याकडे. आणि आता असं मला पुन्हा नाही घडू द्यायचं आई. हे बघा, आज मी तिला न भेटता माझ्या कामांसाठी चाललोय आणि मला खात्री ती समजून घेईल. तिने समजून घेतलं पाहिजे, कारण प्रेमातली सगळी वचनं, शब्द सगळं घेऊन झालंय आता, आणि आता त्या निभावण्याची वेळ आली. आज जर तिने माझी आणि मी तिची थोडीशी वाट पाहिली तर उद्या अडीअडचणीच्या वेळी आम्हाला दोघांनी इतरांची वाट नाही बघावी लागणार. आई, मी किती चांगला बॉयफ्रेंड होतो हे सिद्ध झालंच आहे, पण किती चांगला नवरा होऊ शकतो हे आता तपासून बघायची वेळ आली. काळजी करू नकोस. मी काय सांगतो हे आज कळणार नाही आणि उद्या सांगायची वेळ येणार नाही. चल दादा, येतो.